आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी स्वच्छता आणि आरोग्य यांचं खूप जवळचं नातं आहे। शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीर माध्यम खलु धर्म साधनम म्हणजे शरीराच्या उत्तम आरोग्य जर असेल तर शरीर उत्तम राहतं आणि आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। परंतु आजचं हे जे आपलं आरोग्य आहे हे आरोग्य बऱ्याचशा गोष्टींमुळे खराब होत चाललेलं आहे आणि त्यातील एक महत्त्वाची खराब गोष्ट म्हणजे अस्वच्छता। या अस्वच्छतेमुळे मग तो आपला परिसर असो, शाळा असो, घर असो, रस्ते असो यांच्यावरची घाण किंवा या ठिकाणी पसरणारी दुर्गंधी याच्यामुळे प्रत्येकाचंच आरोग्य हे खराब होत चाललेलं आहे। शासनाने या ग्राम स्वच्छतेसाठी भरपूर अशा योजना जाहीर केलेल्या आहेत। त्यामध्ये शासनाने महात्मा गांधी ग्राम स्वच्छता अभियान राबवलं। भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा बरेच असे उपक्रम स्वच्छतेवर आधारित राबवले। त्या स्वच्छ भारत मिशन असेल, त्याच्यानंतर एक कदम स्वच्छता की ओर असेल, एवढं सर्व करून सुद्धा बऱ्याच प्रमाणात अजून सुद्धा ही अस्वच्छता आपण पाहतो। तर या अस्वच्छतेकडून आपण स्वच्छतेकडे आलो पाहिजे आणि आपलं आरोग्य सुधारलं पाहिजे या आशयाचं आमचे चिमुकले पहिली आणि दुसरीचे मुलं मूक नाटिका घेऊन येत आहेत। स्वच्छता मोहीम मूक नाटिका, स्वच्छता मोहीम मूक नाटिका। रडू नको बाळा, उतरेल तुझा ताप, रडू नको, रडू नको बाळा, उतरेल तुझा ताप, रडू नको, हे बघ खाऊ आली, हे बघ शिव आली, रडू नको बाळा, उतरेल तुझा ताप, रडू नको, रडू नको बाळा, उतरेल तुझा ताप, रडू नको, हे बघ खाऊ आली, हे बघ शिव आली, रडू नको बाळा, उतरेल तुझा ताप।
पुत्र म्हणून तुला याच्यासाठी नवस करायला लागेल. काय नवस? पण कोणता नवस? तुला भोकरचा नवस करावा लागेल. भोकरचा नवस पण मी तो कुठून आणणार? भक्तांना फक्त मटण पाहिजे. तुला काय करायची गरज नाही. तो सगळं मी करून घ्यायची. तू फक्त पैसे देऊन मोकळी हो. बाबा तुम्हाला पाहिजे तेवढे मी पैसे देईल, पण माझ्या बाळाला बरं करा. माझ्या बाळाला बरं करा. ओम ह्रीं क्लीं हुं. ओम ह्रीं ही घे रक्षा. तुझ्या बाळाला 3 टाइमला बाळा बरा होईल. ठीक आहे बाबा. पैसे आणतो त्याला बाबा. हो बाबांचे पैसे देऊन टाक. हो देते. हे घे. हे घ्या पैसे. चल गा. बाबांना बऱ्याच दिवसानंतर असा भक्त मिळाला की बाबांना भरपूर पैसे मिळाले आणि सर्व चेले लोक खुश झाले. ते आता मटण खाणार, दारू पिणार आणि मौज मजा करणार. आणि पुढे बघा ही अंधश्रद्धा कशी त्या कलाबाईला भोवते पुढील प्रसंगात. अगं यमुना, माझ्या बाळाचा ताप खरंच उतरेल का ग? उतरेल ना. तू तिला रक्षा लाव. उतरेल तुझ्या बाळाचा ताप. अगं बराच वेळ झाला. आता उशीर झाले मी. हो आता मी माझ्या बाळाला रक्षा लावून देते. अरे बाळ तर लगेच झोपला. हा तर केव्हाचा झोपला आहे. अगं गेली होती की दवाखान्यात? हो गेली होती दवाखान्यात. काय म्हणतो बाळ? झोपला आहे. अरे हो, आता तर ताप थोडा थोडा उतरत आहे. तू त्याला औषध बरोबर दे. मौनी बाबा की. इकडे भक्त खूप मजा मारतात आणि तिकडे वेगळंच घडत राहतं. तर मी प्रश्न येतो. कला गेली होतीस का दवाखान्यात? हो गेली होती दवाखान्यात. बाळ काय म्हणतो? बाळ झोपला आहे. या परिवारातली म्हातारी माई. अरे हो, याचा तर थोडा थोडा ताप उतरतोय. तू बाळाची काळजी घे. अगं बाई ग, मी तर खूपच थकली. आता मी आराम करते. तू बाळाची काळजी घे जो. हो बराच उशीर झाला. माझा बाळ केव्हाचाच झोपला आहे. मी आता त्याला उठवते. उठ रे बाळ, उठ रे बाळ, उठ. आओ सासूबाई, आओ मोहनराव, पळा लवकर. या बाळ उठतच नाही. की त्याची भनक व त्याच्या परिणामांची जाणीव आपल्याला नसते. विज्ञानाने असंख्य अशी प्रगती केली, चंद्रावर पाऊल ठेवले आणि आता सूर्याकडे सुद्धा आपण मार्गक्रमण करीत आहोत. तरी सुद्धा बरेचसे सुशिक्षित लोक किंवा स्वतःला हुशार मानणारे लोक सुद्धा काही सामाजिक गोष्टींचं भान न बाळगता
भान बाळगता बऱ्याच अशा अंध गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि बऱ्याच अशा पारिवारिक परिणामांना सामोरे जातात आणि हे परिणाम एवढे भयानक असतात की त्याची आपण परिकल्पना सुद्धा करू शकत नाही। अशा आशयाचं एक उत्तम असं नाटक घेऊन येतात तिसरीचे विद्यार्थी आणि नाटकाचं नाव आहे अंधश्रद्धा निर्मूलन। अंधश्रद्धा निर्मूलन एक पारिवारिक नाटक। या नाटकात अंधश्रद्धेतून काय घडतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत।